प्रभाग रचना झालेली आहे तर त्या विरोधात काँग्रेस न्यायालयामध्ये जर जात असेल तर आम्ही त्याचं समर्थन करू. आम्ही मागच याबद्दलचं मी भूमिका मांडलेली आहे. त्याच्यामुळे देवराज साहेबांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्याची भूमिका काँग्रेसने मांडलेलीच आहे. त्याच्यामुळे आम्ही काय बोललो तुम्हाला मागच्या काळातही सांगितलं की ज्या ठिकाणी प्रभाग रचनेमध्ये मग पुण्यात असेल मुंबईत असेल जिथं कुठं असेल चुकीची प्रभाग रचना झाली असेल त्या प्रभाग रचनेच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ असं आम्ही माझंही मत मांडलेलं आहे. त्याच्यामुळे काँग्रेसची ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. एक बघा देश एक आहे. आमच्या देशाची लोकसभा आणि राज्यसभा देशाचं नेतृत्व करतं प्रदेशचं करत नाही. आणि हे काही पायंडा काँग्रेसने पहिल्यांदा पाडलेला आहे असं नाही आहे. भारतीय जनता पार्टीनेही बाहेरचे उमेदवार दिलेले आहेत. त्याच्यामुळे आमचा मित्रपक्ष आहे त्या मित्रपक्षाने बिहारचे उमेदवार आणले होते. त्यामुळे काही हा नवीन पायंडा नाही आहे. जेव्हा गुजरातचा व्यक्ती उत्तर प्रदेशमध्ये जाऊन लोकसभा लढू शकतो तेव्हा हे प्रश्न निर्माण होत नाही. पण गोदी मीडियाला मला माहिती नाही की गोदी मीडिया या पद्धतीचा काँग्रेसचा अपप्रचार करायचा कॉन्ट्रॅक्ट गोदी मीडियाने घेतला आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. खरं तर आखरी ही देशाची निवडणूक आहे. आमचा उमेदवार हा देशातलाच आहे हा परदेशातला नाही आहे. आणि आम्हाला देश जोडायचा आहे. जसं भारतीय जनता पार्टी देश तोडायला निघालेली आहे ते काम आम्हाला करायचं नाही. हा प्रश्न दोन पक्षांमधला निवडला सेना भाजपमधला नाही आहे सेना काँग्रेसमधला नाही आहे किंवा भाजप काँग्रेसमधला नाही आहे. प्रश्न फक्त काँग्रेस पक्षाचा आहे किंवा तुमच्याच पक्षातले लोक जेव्हा इतकी उघडपणे नाराजी व्यक्त करतात तेव्हा त्यांच्यासोबत तुमच्यासारखे नेते कसं डील करणार आहेत. आता डील आमचं समोर होणार आहे आबासोबत तर त्याच्यामुळे तुम्हालाही आम्ही त्याच्यात ठेवलं घेतो कसं डील करायचं येईल. पण ते तेवढंच आता हे पक्षांतर्गत गोष्ट आहे ते मगाशी आम्हाला तुम्हाला खुलासा केलेला. आता आज स्क्रुटनी आहे आज स्क्रुटनी आहे उद्या विड्रॉल आहे. आता उद्या विड्रॉलच्या नंतर मग आपण याच्यावरचं चर्चा केली तर बरं होईल. आज चर्चा एक बघा की जे याला वोटिंग संख्या जी असते आणि राज्यसभेच्या वोटिंगचं जे काही स्पष्टता आहे त्याला त्या प्रतिनिधी जो असतो त्याला हे मत दाखवून करावं लागतं. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी विड्रॉल करेल की नाही करेल मी त्याच्याबद्दल आज काय सांगणार. त्यांच्या पक्षाचं ते मत सांगतील. पण ज्याच्याजवळ जेवढे वोट असतील त्या हिशोबानं जेवढी चादर असेल तेवढेच पाय पसरवायचं अशी भूमिका आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सातत्यानं ह्या अशा निवडणुका ज्या आहेत या परंपरेप्रमाणे बिनविरोधात झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आमचे विरोधी पक्षाचे लोक महाराष्ट्राची परंपरा ही कायम ठेवतील अशा अपेक्षा आमच्या आहेत. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील त्या दिवशी फॉर्म भरायच्या दिवशी 30 तारखेलाच मी सांगितलेलं होतं. मी तुम्हाला त्याला मी काही भविष्यवाला नाही आहे. आमच्या विरोधी पक्षात अनेक भविष्यवाणी ते रोज सरकार पाडतात रोज ते झेंडा फडकवतात. तशी भविष्यवाणी मला येत नाही. वस्तुस्थितीला समजून जी काही वस्तुस्थिती आज वोटांची आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर मी त्या दिवशी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. 4 उमेदवार निवडून येण्याची महाविकास आघाडीजवळ मतं आहेत. त्याच्यामुळे मी काही भविष्यवाणी केलेली नाही आणि 4ही उमेदवार महाविकास मी काय बोललो आहे की तुम्ही अन्यायाचं आपण नंतर त्याच्यावरचं खूप सारं चर्चा करू. पण आता मी तुम्हाला जे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि आजचं मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की हे काँग्रेसचं जे शिबिर 2 दिवसाचं आहे हे शिबिर मी पुन्हा सांगतो आहे म्हणजे मराठी सांगितलं पुन्हा हिंदीत सांगतो कि हिमालय खतरे में आ चुका है और हमेशा महाराष्ट्र का जो सह्याद्री है वो सह्याद्री हिमालय की मदद के लिए हर बार गया है. उसमें यशवंतराव चौहान जी से लेके कई बड़ा इतिहास है उसके पीछे. इसलिए जब हिमालय खतरे में आता है तब सह्याद्री उसके मदद में जाता है. आज देश की हमारी जो सार्वभौमता है हमारा देश का संविधान है हमारा देश है वो बचाने का समय केंद्र में बैठी हुई भाजपा की सरकार इसके माध्यम से
संविधान का रोज संविधान व्यवस्था तोड़ी जा रही है, देश को रोज बेचा जा रहा है, रोज देश की सार्वजनिक उपक्रम जो जनता की प्रॉपर्टी है उसको बेचने का काम केंद्र की सरकार रोज कर रही है। और ऐसे समय में देश खतरे में आ चुका है और इसलिए कांग्रेस ने आज शिरडी में, ये हमारे सह्याद्री का हिमालय की पर्वत एरिया में एरिया आता है, यहाँ साईं बाबा का स्थान है। दुनिया भर से करोड़ों लोग यहाँ पे आते हैं और हमारा शीश साईं बाबा के चरण में झुकाकर, इस पवित्र भूमि पर झुकाकर हम देश को जो आज बर्बाद कर रही है केंद्र की भाजपा की सरकार, वो देश बचाने के लिए हम लोग यहाँ पर वोट लेने आए हैं। और ये महाराष्ट्र का संगठन, कांग्रेस का संगठन भारत जोड़ो का नारा लेके जो हमारी नेता सोनिया जी गांधी ने इस देश के हमारे करोड़ों कांग्रेस कार्यकर्ता को दिया, उसका पालन यहाँ से करने का हम लोगों ने वचन लिया है। आज जिस तरीके से आप लोगों ने आह्वान किया कि जिसके पास संगठन में जो एक से अधिक पद है उसको छोड़ा जाए, कितना रिस्पांस मिला? कम से कम 40-50 लोग हैं और 40-50 लोगों ने रिजाइन देने का काम शुरू कर दिया। दूसरा सवाल ये है कि साईं बाबा ने कहा था श्रद्धा और सद्गुरु मंत्र, लेकिन कांग्रेस के नेताओं के भीतर अब राज्यसभा की उम्मीदवारी के बाद हो या बीएमसी चुनाव के जिस तरीके के सामने आ रहे हैं, मिलिंद देवरा का ट्वीट आया है, कह रहे हैं कि कांग्रेस बीजेपी को दूर रखने के लिए अपने आप को अधोपतन में डाल रही है। मैंने 4 दिन पहले ही मैंने वार्ड फॉर्मेशन के बारे में ही बोला था। कांग्रेस अपना अस्तित्व छोड़कर किसी को मदद करने का कोई संबंध नहीं बनता। जहाँ पर अगर वार्ड फॉर्मेशन भी अन्याय होता हो तो समय कोर्ट का दरवाज़ा खटकाना पड़ा तो भी कांग्रेस खटखटेगा ही, और जनता को जस्टिस मिले, ये हमारा उसमें समीकरण है। कोई राजकीय फायदे के लिए अगर कोई गलत फॉर्मेशन करता हो तो हम उसको विरोध करेंगे। नेताओं के भीतर जो असंतोष, जो ट्वीट सामने उभर, जो पार्टी के अंतर्गत मामला था, बात चर्चा होनी चाहिए, लेकिन अब पब्लिक फोरम पर जाकर जिस तरीके से देखो, कांग्रेस में डेमोक्रेसी सिस्टम है, हमारी विरोधी दल जो है बीजेपी, उसमें डेमोक्रेसी नहीं, वहाँ हिटलरशाही है और इसलिए वहाँ का बात सामने नहीं आती, लेकिन उसमें भी बहुत दलदल है। लेकिन हमारे यहाँ पे 1-2 नेताओं ने किया है, उनके साथ बैठकर उनको समझा दिया जाएगा और ऐसा कोई विरोध नहीं है और कांग्रेस एकजुट है।